नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ म्हणजेच MLW यांच्याकडून नवीन 9 कल्याणकारी योजना सुरू झालेल्या आहेत. या योजनांमध्येच विद्यार्थ्यांना 10,000 शिष्यवृत्ती, महिलांना शिलाई मशीन अनुदान, आजारपणासाठी आर्थिक मदत अशा महत्त्वाच्या योजना आहेत. आणि या योजनांसाठीचे ऑनलाईन फॉर्म अर्ज चालू झालेले आहेत. ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी 2026 असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण या नवीन 9 कल्याणकारी योजना अंतर्गत कोणकोणत्या महत्त्वाच्या योजना येतात, त्यांसाठी अर्ज कोण करू शकतं, म्हणजेच कोण पात्र आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत व कोणत्या वेबसाईट वरून कसा अर्ज करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्याकडून ज्या 9 कल्याणकारी योजना सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाची अशी पहिली योजना आहे सर्वसाधारण शिष्यवृत्ती. आता ही सर्वसाधारण शिष्यवृत्ती जी योजना आहे ती इयत्ता 10वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत फायदा कसा होणार आहे, तर कोर्सनुसार 2,000 ते 10,000 पर्यंत वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे. महत्त्वाची अट या योजनेसाठी काय असेल, तर मागील वर्षाच्या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला किमान 60% गुण आवश्यक असेल असा विद्यार्थी या सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकतो. त्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती बरोबरच इतर महत्त्वाच्या योजना सुद्धा आहेत. शिलाई मशीन अनुदान असेल किंवा गंभीर आजार उपचार मदत असेल. शिलाई मशीन अनुदान या योजनेअंतर्गत कामगार स्वतः महिला असेल किंवा कामगाराची पत्नी या योजनेसाठी अर्ज करू शकते. शिलाई मशीन खरेदीसाठी या योजनेअंतर्गत कामगाराच्या पत्नीस किंवा कामगार महिला यांना आर्थिक मदत शासनाकडून मिळणार आहे. गंभीर आजार व उपचार मदत या योजनेअंतर्गत कॅन्सर, हार्ट सर्जरी, किडनी विकास इत्यादी आजारांसाठी उपचारासाठी मोठी आर्थिक मदत शासनाकडून मिळेल. आता या कल्याणकारी योजनांअंतर्गतच MSCIT कोर्स असेल किंवा पाठ्यपुस्तक खरेदीसाठी सुद्धा शासनाकडून मदत मिळणार आहे. आता कामगार कल्याणकारी योजनेसाठीची पात्रता नेमकी काय आहे, म्हणजे या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, अर्ज करू शकतं. तर खाजगी कंपनी, फॅक्टरी, MIDC किंवा दुकानातील कामगार, ज्या कामगारांच्या पगारातून कामगार कल्याणकारी निधी म्हणजेच LWS कपात होतो, वर्षातून 2दा 12 रुपये किंवा 25 रुपये कपात होतात. ज्यांचे मासिक मूळ वेतन प्लस महागाई भत्ता म्हणजेच बेसिक प्लस DA हा 15,000च्या आत आहे, असे सर्वजण या योजनांसाठी अर्ज करू शकतात. काही योजनांसाठी ही अट सुद्धा बेसिक आणि DA ची अट सुद्धा शिथिल असू शकते. आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात? आधार कार्ड, कामगार व विद्यार्थ्याचे, बँक पासबुक, राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या बँकेचं पासबुक, पगाराची पावती म्हणजे सॅलरी स्लिप मागील 6 महिन्याची किंवा कंपनीचे प्रमाणपत्र फॉर्म A, रेशन कार्ड आणि शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षाचे मार्कशीट आणि चालू वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट ही कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत. आता या योजनेसाठीचा अर्ज कुठून व कसा करायचा, तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे public.mlwb.in. या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती योजना निवडायचे आणि त्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचे. फॉर्म भरल्यानंतर सांगितलेले तिथले डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आणि सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने आपण या योजनांसाठीचा अर्ज करू शकतो, ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 31 जानेवारी 2026 ही आहे. तर शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, आजच अर्ज करा आणि योजनांचा लाभ घ्या. ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्री मध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.